अहिल्यानगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची 56वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा खेळीमेळीत संपन्न झाली। अहिल्यानगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची 56वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पटेल मंगल कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सतीश मोटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप नागरगोजे, मानद सचिव श्याम भोसले तसेच ग्रामपंचायत अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या वार्षिक सभेत संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला। त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या ग्रामसेवकांचाही सपत्नीक सन्मान करून गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना दादाभाऊ गुंजाळ म्हणाले, ग्रामसेवकांची पतसंस्था ही सभासदांसाठी जलधारा आहे। चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्या एकोप्यामुळे संस्थेची प्रगती होत आहे। नमस्कार। आमच्या ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनींसाठी आर्थिक जलधारा, त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक विकासाची कामं देणं म्हणून अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या 56व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आज मला ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेने बोलावलं। माझ्या हस्ते सेवानिवृत्त सर्व अधिकारी बंधू भगिनी असतील किंवा उत्कृष्ट काम केलेले अधिकारी बंधू भगिनी असतील, ज्यांना पदोन्नती मिळाली असे अधिकारी बंधू भगिनी असतील आणि यांचे गुणवान पाल्ले आहेत, यांचा यथोचित सन्मान केला। या पतसंस्थेमार्फत त्या ग्रामपंचायत अधिकारी त्यांच्या कुटुंबियांना 30 लाखापर्यंतचं कर्ज दिलं जातं। अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची संघटना अतिशय उल्लेखनीय काम करते। ही पतसंस्था अतिशय उल्लेखनीय काम करते। माझ्या या पतसंस्थेला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पतसंस्था ही जशी मोठी होत जाईल तसा तसा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणारा सपोर्ट देखील वाढत जाईल। मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो। बाब म्हणून ज्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी मिळत नाही किंवा ज्यांच्यासाठी 10, 20, 30चा लाभ शासनाकडून देय आहे, अशा सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनींना जे पात्र आहेत त्यांना साधारण 10 सप्टेंबर पर्यंत आम्ही 10, 20, 30 या योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत, जेणेकरून पदोन्नती मिळाली नाही तरी पदोन्नतीचं समाधान या कुटुंबांना आणि या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मिळू शकेल। यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन सतीश मोटे यांनी सांगितले की अहिल्यानगर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील एकमेव पगारदार नोकरांची पतसंस्था आहे। ही संस्था 7% व्याज दराने 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देते। गेल्या 55 वर्षांपासून संस्थेला अ वर्ग ऑडिट मिळत आहे। मी सतीश मोटे, चेअरमन अहिल्यानगर ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था अहिल्यानगर, आज या ठिकाणी अहिल्यानगर ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेची 56वी वार्षिक सभा, या सभेचे अध्यक्षस्थान आमच्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। या 56व्या वार्षिक सभेच्या निमित्तानं पतसंस्थेच्या वतीनं सभासदांना 15% प्रमाणे 1.5 कोटी रुपये डिव्हिडंड 22 तारखेला सभासदांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर आम्ही या ठिकाणी संचालक मंडळाने जमा केला। त्याचा मला या निमित्ताने आनंद होत आहे। अनेक निर्णय या निमित्ताने या सभेच्या ठिकाणी घेण्यात आले। सभागृहामध्ये सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सर्वांनी ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य केलं। त्याबद्दल मी तमाम अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानतो। धन्यवाद। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा शाखा अहिल्यानगरची 56वी आमसभा पार पडली। आजच्या या आमसभेकरिता जिल्हा परिषद अहिल्यानगरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आदरणीय दादाभाऊ गुंजाळ साहेब हे उपस्थित राहून त्यांनी आमच्या सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी बांधवांचा, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमधून पदोन्नती झालेल्या विस्तार अधिकारी बांधवांचा, तसेच आमच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान या ठिकाणी केला। त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी आमच्या संवर्गाचा जो ज्वलंत प्रश्न आहे 10, 20, 30चा आश्वासित योजनेचा सदरचा प्रश्न येणाऱ्या 15 सप्टेंबर पर्यंत सोडवण्याचं या ठिकाणी आम्हाला सर्वांना आश्वस्त केलं आहे। आजची सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। आजची सभा पार पाडण्यासाठी आमच्या संघटनेतील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, पतसंस्थेचे सर्व संचालक व जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, सचिव व सन्मान्य सभासदांनी सहकार्य केलं। याबद्दल मी सर्वांचं संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो।
अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी यांची पतसंस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि या सभेच्या निमित्तानं संघटनेची या ठिकाणी आमसभा पार पडली आणि या आमसभेमध्ये झालेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा या ठिकाणी सादर करण्यात आला. त्याप्रमाणे जिल्ह्यात 7 लोक निलंबित होते. त्या निलंबित लोकांचाही प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला. त्यानंतर 10-20-30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ येत्या 8 दिवसामध्ये आपल्या सर्व बांधवांना मिळणार आहे आणि याकरता जिल्हा संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तसेच राज्य संघटनेच्या जे निर्णय आहेत त्याला वेळोवेळी जिल्हा संघटनेने कामकाज केलं आहे आणि या ठिकाणी अतिशय असा आनंद होत आहे की ही जी सभा पार पडली या सभेला सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभेला आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही या संघटनेच्या वतीनं सर्व बांधवांचे आभार मानतो आणि या ठिकाणी ही जी सहकार्य केलं आणि या ठिकाणी या संघटनेच्या कार्यक्रमाकरता यापुढेही सहकार्य करण्याची ग्वाही सर्वांनी दिली. याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आज अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक संघटना ची आमसभा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री युवराज ढेरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संघटनेचा वर्षभरातील लेखाजोखा सर्व सभासदांना सविस्तर समजावून सांगण्यात आला. एकदम पारदर्शी कार्यक्रम संघटनेचा असल्यामुळे सर्व सभासदांनी एकमुखाने त्यास मंजुरी दिली आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आणि सचिव यांनी संघटनेचे गेली वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा दिला आणि इथून पुढे ग्रामसेवकाच्या हितासाठी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हितासाठी जे योग्य निर्णय घेतील ते शासन स्तरावर मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. यावेळी सभेला सभासद आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.